आपली जी मित्रा संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण रस्ते हे आमचा प्रयत्न असा आहे की 1000 लोकसंख्येचे जी गावं आहेत या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडायचं। त्या संदर्भात एशियन डेव्हलपमेंट बँकेशी करार आपला झाला। कौशल्य विकासाचे 500 केंद्रांच्या अपग्रेडेशनचा आपला करार झालाय आणि मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी बांबू मिशन सुरू केलं। बांबू हा शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्यामुळे बांबूच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्याकरता अर्थपुरवठा एशियन डेव्हलपमेंट बँक आपल्याला करणार आहे। त्या संदर्भात त्यांच्याशी आपण करार केलेला आहे। या अधिवेशनामध्ये जी काही बिलं आपण मंजूर केली त्यातली काही बिलं अत्यंत महत्त्वाची आहेत, ज्याच्यामध्ये तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये आपण परिवर्तन केल्यामुळे जो छोटा प्लॉट धारक होता त्याचं घर असून देखील त्याच्या प्लॉटचं नियमितीकरण होऊ शकत नव्हतं, ते नियमितीकरण आता होऊ शकणार आहे। खरं म्हणजे याचा निर्णय आपण मागच्या काळातच घेतला होता, पण 25% आपण त्याच्यावर दंड लावला होता। त्यामुळे 5-7 वर्षात एकही ऍप्लिकेशन आपल्याकडे आली नाही। तो दंड 5% करण्याचा निर्णय आपण घेतला। महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ जे आहे या विद्यापीठाला रतन टाटांचं नाव देण्याचा कायदा हा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे। त्याचप्रमाणे एक नवीन संकल्पना त्याचा कायदा आपण मंजूर केलाय, क्लस्टर विद्यापीठ। क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणजे समूह विद्यापीठ। यूजीसीने आता त्या ठिकाणी एक एडेड कॉलेज असेल आणि 4 अनएडेड कॉलेजेस असतील तर तुम्हाला क्लस्टर विद्यापीठ करता येतं, अशा प्रकारचा एक नियम तयार केला, त्याचा कायदा आपण तयार केलाय। दुसरं, महाराष्ट्र खासगी विद्यापीठे यामध्ये 3 नवीन विद्यापीठ आपल्याकडे होत आहेत आणि त्यातलं एक जे पुण्याला नयनता विद्यापीठ होत आहे ज्याचा कायदा आपण केलाय। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या 10 प्रमुख उद्योजकांनी एकत्रित येऊन सेक्शन 8 कंपनी तयार केली, नॉन प्रॉफिट कंपनी तयार केली आणि या लोकांनी हैदराबादमध्ये जमीन घेऊन तिथे हे विद्यापीठ तयार करायचा निर्णय घेतला होता। मी स्वतः त्यांना विनंती केली की तुम्ही महाराष्ट्रात करा, आम्ही तुम्हाला वेगानं सगळ्या प्रकारच्या मान्यता देऊ आणि त्यांनी ते मान्य केलं आणि आता त्यांचं विद्यापीठ सुरू होत आहे। हे देशातलं एक आगळं वेगळं आणि ज्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील आणि जागतिक विद्यापीठाशी कॉम्पिटिशन करू शकेल अशा प्रकारचे विद्यापीठ आता पुण्यामध्ये तयार होत आहे। दुसरं, आपण आपल्या गड किल्ल्यांवर जे लोक घाण करतात, दारू पितात, त्यांच्याकरता शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आपण विधेयक पास केलं। हैदराबाद इनामे व रोग अनुदाने या संदर्भातला कायदा मंजूर केला, ज्यामुळे मराठवाड्यामध्ये ज्या जमिनीवर लोक बसलेले आहेत आणि ते कुठेतरी निजामाच्या काळाच्या जमिनी असल्यामुळे त्यांना वर्ग 2च्या जमिनी म्हणून ट्रीट केलं जातं, त्या वर्ग 1च्या म्हणजे त्याची मालकी त्या लोकांना देण्याचा निर्णय आपण केला। धाराशिव सारखं पूर्ण शहर हे वर्ग 2च्या जमिनीवर आहे, आता त्यांना वर्ग 1च्या जमिनीत ते कन्व्हर्ट करून घेता येईल। त्याचबरोबर महाराष्ट्र आपलं जे नॅशनल लॉ स्कूल आहे छत्रपती संभाजीनगरचं, त्याच्या नावामध्ये बदल करून औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर करणं असेल। आणि एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक आपल्याकडे 1894 आणि 1900 म्हणजे जवळजवळ 125 वर्षापूर्वीचं कारागृह विधेयकावरच आपले कारागृह प्रशासन
हे काम करत होतं. आता इतक्या 125 वर्षानंतर नवीन